सुरुवातीला इथे पण हे लोक ऐकून नाही घेतलंय. आता नवीन आयुक्त आलेले त्यांच्या अगोदर पण त्यामुळे हे आता काम करणारे आयुक्त म्हणून त्यांना पाठवलं आपण शासनानं. आज उपोषणला बसणार होतो अमरेडला. नाही नको बसू बाबा, बसू नको, तुला न्याय देतो. बसू नको, तुला न्याय देतो. बोलू दे. तर मी तुम्ही येताय म्हणून मी माझं उपोषण मागे घेतलंय. जे माझी जी समस्या आहेत त्या कारण नंतर 15 तारखेला मी पुन्हा बसणार माझे सगळं शिक्षण घेऊन. अरे माझं असं म्हणणं आहे, तुला जर न्याय मिळाला तुला काय उपोषणाची सवय आहे का? सवय नाही साहेब, एक पण हे लोक ऐकून घेतलं. पूर्ण 15 वर्षापासून सगळं. हा बोला. कारवाई करा. कधी भेटायला पाठवतो तुम्हाला? गुरुवारी भेटतो. की अचानक मंत्र्यांना काळजी वाटायला लागली आहे की वसई विरारचे रस्ते कसे आहेत, वसई विरारमध्ये नळ जोडण्या किती होत आहेत, इकडचे अधिकारी किती भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी टीका केली होती. आणि त्यानंतर कुंदन संखे आणि राजेंद्र गावित यांनी पत्रकार परिषद घेत थेट आता भाजपवर टीकासत्र केल्याचा मुद्दा होता. परंतु या ठिकाणी पालघरचे आमदार राजेंद्र गावित उपस्थित होते. ते शिंदे गटाचे आमदार आहेत, त्यांना उपस्थित राहायलाच पाहिजे. पण वसई विरारमध्ये एक आमदार बोईसरचा हा विलास तरे हे जे आहेत ते शिंदे गटाचे आहेत. मग का विलास तरे या ठिकाणी उपस्थित नव्हते? जे गोष्ट जसं 29 गावांचा मुद्दा झाला, नळ जोडण्यांमध्ये जो काय भ्रष्टाचार सुरू आहे त्याचा मुद्दा झाला, त्याच्यावर कितपत माहिती मंत्र्यांना होती आणि कितपत माहिती नागरिकांकडून घेण्यात आली आणि नेमक्याचं समाधान मंत्री कसं करणार आहे त्यावर अनेक प्रश्न उपस्थित राहिले. करतात अधिकारी, त्यांना सस्पेंड करण्याची थेट वार्ता केली. म्हणजे कुठेतरी भाजपच्या वरचढ जायचं आहे म्हणून हे लोक दरबार घेतले जात आहेत का, हा देखील आता एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं. हे बोलतो की गेल्या 2-3 जनता दरबार मी गेलोय, ते मला न्याय मिळालेला नाहीये. मग नेमकं मंत्री आणि आमदार जनता दरबार घेत आहेत तरी कशाला? न्याय न मिळण्यासाठी की पुन्हा आपल्या जनता दरबारामध्ये लोक वाढवावी ह्यासाठी? त्यानंतर अनधिकृत बांधकामांचा काउंट अजूनही मंत्र्यांना माहीत नाहीये. 29 गावांचा मुद्दा विजय पाटील जे काँग्रेसचे उमेदवार होते विधानसभेचे, त्यांना समजावून सांगावा लागतोय की नेमकं इथे काय चाललंय. जे ब्लास्टिंगचे विषय आहेत खदानीचे, त्या ठिकाणी आज मंत्र्यांना कळतंय की या ठिकाणी ब्लास्टिंग होतात आणि RDX जो आहे तो वसई विरारमध्ये आणला जातो. म्हणजे इतके महत्त्वाचे मुद्दे जे माहीतच नाही आहेत त्याच्यावर हे मंत्री कसे समाधान करणार? आता आपण वसई विरार महानगरपालिकेच्या बाहेर उपस्थित आहोत. नुकताच जो आहे ते 4 ते 5 तासानंतर अखेर लोकदरबार हा पूर्ण झाला. 4-5 तासांमध्ये नेमकं काय निष्पन्न झालं, नेमक्या किती समस्या सुटल्या, कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत आपण जाणून घ्यायच्या आधी सर्वात मोठा प्रश्न जो आज विरोधकांना पडला, नागरिकांना पडला, सगळ्यांनाच पडला, तो म्हणजे इतके लोकदरबार अचानक वसई विरारमध्ये का होत आहेत. 41 इमारतींचा मुद्दा झाला, त्यानंतर विजय नगरमध्ये इमारत पडली, 17 निष्पाप जणांचा जीव गेला आणि नंतर अचानकच मंत्र्यांना जे त्या वसई विरार आठवायला लागले. या संपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करत असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती म्हणजे की अचानक मंत्र्यांना काळजी वाटायला लागली आहे की वसई विरारचे रस्ते कसे आहेत, वसई विरारमध्ये नळ जोडण्या किती होत आहेत, इकडचे अधिकारी किती भ्रष्ट झाले आहेत. आणि या संपूर्ण ड्रामाचं आज 4 ते 5 तासात हे सगळं चर्चासत्र लोकदरबार सुरू होतं. जवळपास 400हून अधिक अर्ज या ठिकाणी आले. प्रताप सरनाईकांनी ते पाहिले आणि प्रताप सरनाईक जे शिवसेनेचे मंत्री आहेत, त्याचबरोबर परिवहन मंत्री आहेत, ते या ठिकाणी आले आणि अनेक चर्चा ज्या आहेत त्या रंगल्या आणि अनेक अधिकाऱ्यांना जवळपास सस्पेंड करायच्या चर्चा देखील या ठिकाणी झाल्या. परंतु पुन्हा एकदा एकच प्रश्न निर्माण होतोय का? याआधी जनता दरबार झालेले आहेत. राजन नाईक यांनी देखील जनता दरबार घेतला आहे, त्यानंतर स्नेहा दुबे पंडित या देखील जनता दरबार घेतात आणि मग आता मंत्री इथे येऊन जनता दरबार घेत आहेत. परंतु या सगळ्या मुद्द्यामध्ये आज जेव्हा दुपारी आम्ही शिवसेनेची बातमी गेली त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की कशाप्रकारे शिंदे आणि भाजपमध्ये टेन्शन आता वाढत चाललेलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गणेश नाईक यांनी या ठिकाणी लोकदरबार घेतला आणि सगळी माहिती घेतली आणि जेव्हा पालघरमध्ये लोकदरबार झाला त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याबद्दल त्यांनी टीका केली होती आणि त्यानंतर कुंदन संखे आणि राजेंद्र गावित यांनी पत्रकार परिषद घेत थेट आता भाजपवर टीकासत्र केलं.
अनेक टोमणे मारण्यात आले भाजपला आणि त्यानंतर जेव्हा गणेश नाईक वसई विरारमध्ये लक्ष घालतानाचं दिसून येत आहे, गिरीश महाजन या ठिकाणी येऊन गेले. अचानकच प्रताप सरनाईक यांचा दुसरा दौरा वसई विरारमध्ये पाहायला मिळाला. पहिला होता जेव्हा म्हाडाच्या घराची चावी देण्यात आली, सगळं काही झालं. त्याच्यानंतर आजचा हा दौरा होता थेट लोक दरबाराचा. या लोक दरबारामध्ये आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. स्थानिक आमदार या ठिकाणी उपस्थित नव्हते. वसई विरारचा मुद्दा होता, परंतु या ठिकाणी पालघरचे आमदार राजेंद्र गावित उपस्थित होते. ते शिंदे गटाचे आमदार आहे, त्यांना उपस्थित राहायलाच पाहिजे. पण वसई विरारमध्ये एक आमदार बोईसरचा हा विलास तरे हे जे आहेत ते शिंदे गटाचे आहेत. मग का विलास तरे या ठिकाणी उपस्थित नव्हते? शिंदे गटाचं काम फक्त पालघरपुरतं आहे का? फक्त पालघरचे राजेंद्र गावित येऊन वसई विरारमध्ये आता दखल देणार आहेत का? तर राजन नाईक आणि स्नेहा दुबे या ठिकाणी का उपस्थित नव्हते? आज एकूण एक अधिकारी या ठिकाणी होते, एकूण एक तहसीलदार होते, त्यानंतर सगळे सर्कल अधिकारी, मंडळ अधिकारी देखील उपस्थित होते. इतकंच नाही तर वसई विरारमध्ये उपस्थित महानगरपालिकेमध्ये उपस्थित असलेले प्रत्येक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. मग का आमदारांनी या ठिकाणी लक्ष घातलं नाही? आणि भाजपचे जे पदाधिकारी होते ते देखील थोडेफार प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते. लोक दरबारामध्ये अनेक प्रश्न उठले, अनेक प्रश्नांचं समाधानही करण्यात आलं आणि काही अधिकाऱ्यांना जे ते खडेबोल देखील सुनावण्यात आले. परंतु जे गोष्ट जसं 29 गावांचा मुद्दा झाला, नळ जोडण्यांमध्ये जो काही भ्रष्टाचार सुरू आहे त्याचा मुद्दा झाला, त्याच्यावर कितपत माहिती मंत्र्यांना होती आणि कितपत माहिती नागरिकांकडून देण्यात आली आणि नेमक्याचं समाधान मंत्री कसं करणार आहे त्यावर अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. आज गणेश नाईक हे पालकमंत्री असल्यानंतर जेव्हा त्यांनी ही ग्वाही दिली होती की अनधिकृत बांधकाम इथे होणार नाही, एक वीटही लागणार नाही, मग प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बांधकाम यांच्या आता जे चालढकल करतात अधिकारी त्यांना सस्पेंड करण्याची थेट वार्ता केली. म्हणजे कुठेतरी भाजपच्या वरचढ जायचं आहे म्हणून हे लोक दरबार घेतले जात आहेत का? हा देखील आता एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आंदोलन केलं, परंतु पुन्हा एकदा एक व्यक्ती जो आहे जनता दरबारमध्ये येऊन हे बोलतो की गेल्या 2-3 जनता दरबार मी गेलो आहे, ते मला न्याय मिळालेला नाही आहे. मग नेमकं मंत्री आणि आमदार जनता दरबार घेत आहेत तरी कशाला? न्याय न मिळण्यासाठी की पुन्हा आपल्या जनता दरबारामध्ये लोक वाढवावी ह्यासाठी? म्हणजे जनता दरबार होतात, न्याय मिळत नाहीत, आधी आमदाराकडे न्याय मिळत नाही, मग दुसऱ्या आमदाराकडे न्याय मिळत नाही, मग ते मंत्र्यांकडे जावं लागतं. असं फक्त लोकांना फिरवायचं आणि निवडणुका आल्या आहेत म्हणून आपलं काउंट दाखवायचा किंवा कुठेतरी लोकांना लोक दरबाराच्या नावाखाली फक्त जमा करायचं, हेच आता काम मंत्र्यांकडे राहिलं आहे का? हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे. आज जेव्हा संपूर्ण कार्यक्रम झाला तेव्हा जवळपास 2-1.5 वाजल्यापासून ट्रॅफिक ह्या ठिकाणी जे आहे तुम्ही बघू शकता, इथे बॅरिगेड लावण्यात आले होते, इथे बॅरिगेड लावण्यात आले होते आणि बऱ्यापैकी नागरिकांना जो मनस्ताप झाला आहे. मग ते 2 ते आत्ता जवळपास 8 वाजत आहेत. या 5 तासांची भरपाई, 5 ते 7 तासांची भरपाई कोणतं प्रशासन करणार आहे? हे लोक दरबार जे होत आहेत, हे लोक दरबार नेमके जे ठाण्यामध्ये व्हायला पाहिजे, ज्याचं तिथेच समाधान मिळालं पाहिजे, वसईसाठी त्यांचे आमदार आहेत, त्यांचे पालकमंत्री ॲक्टिव्ह आहेत, असं असताना देखील ह्या परिसरामध्ये लोक दरबार घेण्याचं नेमकं कारण काय? भाजपच्या वरचढ जायचं असेल तर या लोक दरबारमध्ये किती समाधान लोकांना मिळतं आहे हे पाहण्यासारखं असेल. कारण म्हाडाच्या मुद्द्यामध्ये जेव्हा मंत्र्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांची तात्पुरती सोय केलेली आहे, पुढचं पाहता येईल, त्यांच्याकडे कोणतं उत्तर नाही आहे. त्यानंतर अनधिकृत बांधकामांचा काउंट अजूनही मंत्र्यांना माहीत नाही आहे. 29 गावांचा मुद्दा विजय पाटील जे काँग्रेसचे उमेदवार होते विधानसभेचे, त्यांना समजावून सांगावा लागतोय की नेमकं इथे काय चाललं आहे. जे ब्लास्टिंगचे विषय आहेत खदानीचे, त्या ठिकाणी आज मंत्र्यांना कळतंय की या ठिकाणी ब्लास्टिंग होतात आणि RDX जो आहे तो वसई विरारमध्ये आणला जातो. म्हणजे इतके महत्त्वाचे मुद्दे जे माहीतच नाही आहे त्याच्यावर हे मंत्री कसे समाधान करणार? वसई विरारमध्ये ग्राउंड लेवलवर अजूनही काम न केलेले मंत्री वसई विरारचा चेहरा मोहरा फक्त हे लोकदरबार घेऊन बदलणार आहेत का? हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय. नायक पिक्चरमध्ये अनिल कपूर 1 दिवसाचा CM झाला होता, तसेच हे पालकमंत्री 1 दिवसाचे पालकमंत्री झाले आहेत का? हा एक मोठा प्रश्न आम्ही विचारतोय आणि या प्रश्नाचं उत्तर आता नागरिकांनी कमेंटमध्ये द्यावं. कारण आम्हाला खरंच जाणून घ्यायचं आहे की ज्युरिडिक्शन नसताना तुम्ही इथे येऊन लोकदरबार घेताय, या लोकदरबारामध्ये किती समाधान होईल हे पाहण्यासारखं आहे. धन्यवाद.